छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल आपण जेव्हा वाचतो तेव्हा एक गोष्ट नेहमीच भारावून टाकते, ती म्हणजे त्यांची अफाट गुप्तचर यंत्रणा. हो, अगदी बरोबर. म्हणजे लाखो मावळे होते, हजारो गुप्तहेर शत्रूच्या छावणीत अगदी बेमालूमपणे वावरत होते. पण आज मी एक अत्यंत थक्क करणारी गोष्ट सांगणार आहे. या संपूर्ण गुप्तचर यंत्रणेचा जो मुख्य सूत्रधार होता ना, हो, बहिर्जी नाईक. अगदी तेच. ज्या माणसाच्या इशाऱ्यावर हे अफाट नेटवर्क चालत होतं, त्याची खरी ओळख जगात फक्त 3च माणसांना माहीत होती. फक्त 3. बापरे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. आणि आज आपण या सखोल चर्चेत त्या तिसऱ्या माणसाच्या हातात पडलेल्या एका अत्यंत रहस्यमयी वहीबद्दल बोलणार आहोत. आपण आज बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 84 वरील एका ऐतिहासिक प्रसंगाचा वेध घेणार आहोत. आपला उद्देश हा आहे की कोणत्याही डिजिटल एन्क्रिप्शन किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय 17व्या शतकात स्वराज्याचं सर्वात मोठं रहस्य आणि एक गूढ विज्ञान कसं सुरक्षित ठेवलं गेलं हे समजून घेणं. आणि कसं आहे ना, या प्रवासात आपण फक्त एका कागदाच्या वहीची गोष्ट पाहणार नाही आहोत. जेव्हा आपण या स्रोतांचा सखोल अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की ही गोष्ट मानवी मानसशास्त्र, अत्यंत प्रगत अशी ऑपरेशनल सिक्युरिटी आणि निसर्गालाच आपलं हत्यार बनवण्याच्या एका विलक्षण तंत्रज्ञानाची आहे. नक्कीच. तो प्रसंग वरवर पाहता 2 माणसांमधला साधा संवाद वाटतो, पण प्रत्यक्षात तो स्वराज्याच्या भवितव्याचा टर्निंग पॉइंट होता. मग आपण थेट त्या वहीपासूनच सुरुवात करूया. पुस्तकात बाजिंद नावाचा एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. या माणसाने स्वतःच्या आयुष्याची अनेक वर्षे खर्ची घालून अफाट संघर्षातून आणि तपस्येतून एक वही तयार केली आहे. आणि तो या वहीला एक विशिष्ट शब्द वापरतो, गूढ विज्ञान. हो, गूढ विज्ञान. हे विज्ञान तो आता स्वराज्याच्या कार्यासाठी अर्पण करू इच्छितो. हे वाचताना माझ्या डोक्यात लगेच एक आधुनिक सादृश्य आलं. ही वही मला केवळ माहितीचा साठा वाटली नाही, तर ती स्वराज्याची एक प्रकारे सोर्स कोड असल्यासारखी वाटते. सोर्स कोड म्हणजे अगदीच आधुनिक तुलना झाली ही. पण तसंच आहे ना, जर तुमच्याकडे एखाद्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड असेल तर तुम्ही ती पूर्ण सिस्टम कंट्रोल करू शकता. पण 17व्या शतकात विज्ञान हा शब्द, तोही युद्धाच्या संदर्भात, हे नेमकं कसं काम करत असेल? इथेच आपण आधुनिक दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहताना थोडी गल्लत करतो. म्हणजे विज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर प्रयोगशाळा येतात, टेस्ट ट्यूब्स आणि रसायने येतात. हो, साहजिकच आहे. पण बाजींच्या संदर्भात हे गूढ विज्ञान म्हणजे निसर्गाचे, सह्याद्रीचे आणि तिथल्या हवामानाचे अत्यंत सूक्ष्म, अचूक आणि गणितीय निरीक्षण होते. आपण ज्याला गणिमी कावा म्हणतो तो केवळ लपून बसून हल्ला करणे एवढाच मर्यादित नव्हता. अच्छा. तो संपूर्णपणे भौगोलिक आणि पर्यावरणीय विज्ञानावर आधारित होता. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ही वही प्रत्यक्ष रणांगणावरील डावपेचांपेक्षा निसर्गाच्या पॅटर्न्सबद्दल जास्त माहिती देत होती? अगदी. एक साधं उदाहरण घेऊया. समजा मुघलांची हजारो सैनिकांची फौज एखाद्या दरीत तळ ठोकून आहे. त्यांच्याकडे प्रचंड तोफा आहेत. आता त्यांची समोरासमोर लढणं शक्य नाही. बरोबर, आत्मघातच ठरेल तो. पण बाजिंदच्या त्या वहीत अशी नोंद असू शकते की श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या विशिष्ट दरीत मध्यरात्रीनंतर वाऱ्याची दिशा अचानक बदलते आणि दाट धुके तयार होते. अरे बाप रे. किंवा वरच्या बाजूला पाऊस पडला तर खालच्या बाजूची जमीन वरवर कोरडी वाटली तरी आतून दलदल बनते, जिथे शत्रूचे हत्ती फसू शकतात. हे जे ज्ञान आहे ना, ते एखाद्या शस्त्रापेक्षाही भयंकर आहे. म्हणजे बाजिंदने केवळ माहिती गोळा केली नव्हती, तर त्याने निसर्गाच्या या लपलेल्या ताकदीला एका अल्गोरिदमसारखं सूत्रात बांधलं होतं. हे खरंच अफलातून आहे. हो ना. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शत्रूला वाटत असणार की ते फक्त माणसांशी लढतायत, पण प्रत्यक्षात स्वराज्य या विज्ञानाच्या आधारे संपूर्ण सह्याद्रीलाच त्यांच्या अंगावर सोडत होतं. अगदी नेमकं बोललात. ती वही एक प्रकारचा ऑपरेटिंग मॅन्युअल होता, निसर्गाला आपला सर्वात मोठा मित्र बनवण्याचा. जर ही वही मुघलांच्या हाती लागली असती तर त्यांनी स्वराज्याचे हे सर्वात मोठं भौगोलिक हत्यार निकामी केले असते. आणि म्हणूनच ती वही अत्यंत मोलाची होती. नक्कीच. ती चुकीच्या हातात पडणे म्हणजे केवळ काही सैनिकांचे प्राण जाणे नव्हते, तर ती स्वराज्याची बौद्धिक संपदा चोरीला जाण्यासारखे होते. ती वही योग्य जागी, म्हणजे स्वराज्याचे मुख्य गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याकडे पोचवणं आवश्यक होतं. पण हे काम कोणाही सामान्य दूतावर सोपवता येणार नव्हते. नाहीच, अजिबात नाही. आणि इथेच प्रवेश होतो आपल्या कथेतील त्या तिसऱ्या माणसाचा, खंडोजीचा.
बाजिंद ती वही खंडोजीकडे देतो आणि त्याला ती थेट नायकांकडे पोचवण्याची जबाबदारी देतो. हो. आता बाजिंदने खंडोजीचीच निवड का केली याचं जे कारण पुस्तकात दिलंय ते वाचून मी लिटरली उडाले. बाजिंद म्हणतो की बहिर्जी नाईक हेच मुख्य गुप्तहेर आहेत, हे शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेबांशिवाय फक्त तुला माहीत आहे. हे वाचताना अंगावर काटा येतो खरंच. हो ना, म्हणजे आज ज्या बहिर्जी नायकांवर आपण सिनेमे काढतो, त्यांच्या शौर्याच्या कथा सांगतो, ते त्या काळी इतकं मोठं टॉप सिक्रेट होतं. हे तत्कालीन ऑपरेशनल सिक्युरिटी किंवा ज्याला आपण आज ऑप्सेक म्हणतो त्याचे एक सर्वोच्च उदाहरण आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वराज्यात हजारो गुप्तहेर विखुरलेले होते. ते माहिती गोळा करून एका मध्यवर्ती यंत्रणेकडे पाठवत. बरोबर. पण त्या यंत्रणेचा मुख्य कोण आहे हे स्वतः त्या गुप्तहेरांनाही माहीत नसायचे. थांबा, इथे मला तुम्हाला थोडं थांबून एक प्रश्न विचारायचा आहे, कारण ही गोष्ट मला प्रॅक्टिकली पचायला थोडी जड जातीये. विचारा ना. तुम्ही म्हणताय की फक्त 3 लोकांना, महाराज, मासाहेब आणि खंडोजी यांनाच ती ओळख माहीत होती. जर उद्या खंडोजी एखाद्या लढाईत मारायला गेला असता किंवा अचानक आजारी पडून दगावला असता तर हा सिस्टममधला सिंगल पॉइंट ऑफ फेलियर नव्हता का? या एका माणसाच्या जीवावर इतकी मोठी गुप्तचर यंत्रणा अवलंबून ठेवणं ही मोठी रिस्क नाही का वाटत? अत्यंत रास्त आणि विश्लेषणात्मक प्रश्न आहे. पण इथे आपण हे समजून घेतलं पाहिजे की गुप्तचर यंत्रणा एका माणसावर चालत नव्हती. ती केंद्रीकृत नव्हती, तर ती विकेंद्रित होती. अच्छा, म्हणजे डिसेंट्रलाइज नेटवर्क. अगदी बरोबर. माहितीचा प्रवाह थांबत नव्हता. खंडोजी हा त्या नेटवर्कमधला एक अत्यंत सुरक्षित असा नोड होता. तो एकमेव दुवा नव्हता ज्यातून सगळी माहिती जायची, तर तो त्या अत्यंत दुर्मिळ लोकांपैकी एक होता ज्यांना संपूर्ण आर्किटेक्चर माहीत होतं. ओके, म्हणजे सिस्टम कोलॅप्स झाली नसती? नाही. जर खंडोजीला काही झालं असतं तरी यंत्रणा चालत राहिली असती. पण जो सर्वात मोठा धोका होता, मुख्य गुप्तहेराची ओळख उघड होणे, तो टाळण्यासाठी ही नीड टू नो बेसिस ही पद्धत वापरली गेली. नीड टू नो बेसिस म्हणजे ज्याचं जेवढं काम आहे त्याला तेवढीच आणि तितकीच माहिती द्यायची, बाकीच्या गोष्टींपासून त्याला पूर्णपणे अंधारात ठेवायचं. अगदी. आणि खंडोजीच्या बाबतीत बोलायचं तर त्याच्यावर एवढा विश्वास टाकण्याचं कारण केवळ त्याची शारीरिक ताकद नव्हती. शारीरिकदृष्ट्या बलवान अनेक जण होते, पण जी मानसिक शिस्त लागते ना, ती खंडोजीकडे होती. हीच ती मानसिक शिस्त जी मला अचंबित करते. म्हणजे आपण जर असा विचार केला, खंडोजी हा शेवटी एक हाडामांसाचा माणूस आहे, त्याच्यावर एवढ्या मोठ्या रहस्याचं ओझं आहे. बरोबर. माणसाचा स्वभाव असतो ना, कधीतरी चुकून बोललं जाणं, मद्याच्या नशेत किंवा स्वतःच्या अत्यंत जवळच्या विश्वासू माणसाला, समजा स्वतःच्या पत्नीला किंवा भावाला, तुला एक गुप्पीत सांगू का, असं म्हणत काहीतरी सांगून टाकणं. हो, अगदी नैसर्गिक मानवी स्वभाव आहे तो. मग ही माहिती फुटण्याची जराही शक्यता खंडोजीकडून का निर्माण झाली नसेल? त्याने हे स्वतःच्या मनात कसं जपलं असेल? कारण त्या काळात निष्ठा या शब्दाचा अर्थ आजच्यापेक्षा खूप वेगळा आणि सखोल होता. आज आपण निष्ठेला नोकरीशी किंवा व्यक्तीशी जोडतो. खंडोजीची निष्ठा केवळ शिवाजी महाराज या व्यक्तीप्रती नव्हती, तर ती स्वराज्य नावाच्या एका सर्वोच्च ध्येयाप्रती होती, ज्याचे डोळे आणि कान कायमचे बंद होतील आणि त्यानंतर होणाऱ्या हजारो निष्पाप लोकांच्या हत्यांची जबाबदारी त्याच्या एका चुकीच्या शब्दावर असेल. हे कॉग्निटिव्ह लोड किंवा मानसिक ओझं पेलण्यासाठी एक वेगळ्याच दर्जाचा स्थितप्रज्ञपणा लागतो. म्हणजे तो केवळ एक सैनिक नव्हता, तर तो एक चालता बोलता व्हॉल्ट होता. आणि बाजिंदाने बरोबर हाच माणूस निवडला. हो. बाजिंदाला माहीत होतं की जो माणूस इतकं भयंकर रहस्य वर्षानुवर्षे पोटात पचवू शकतो, तोच या गूढ विज्ञानाच्या वहीचं रक्षण करू शकतो आणि ती सुरक्षितपणे नायकांपर्यंत पोहोचवू शकतो. नक्कीच. बाजिंदाचा हा निर्णय केवळ तार्किक नव्हता, तर तो खंडोजीच्या चारित्र्यावर घेतलेला सर्वात मोठा विश्वास होता. आणि जेव्हा या खंडोजीला, ज्याला आधीच इतकं मोठं रहस्य माहीत आहे, त्याला जेव्हा समजतं की आता त्याच्या हातात केवळ एक कागदाची वही नाहीये, तर संपूर्ण निसर्गाच्या रहस्यांची चावी दिली जातीये, हो, तेव्हा त्याची जी मानसिक अवस्था होते ना, ती पुस्तकात खूपच थरारक पद्धतीने मांडलीय. मी वाचत होते तेव्हा बाजिंदचे बोलणे ऐकून खंडोजीचे डोळे विस्फारतात. त्याच्या हृदयाची धडधड अतिशय तीव्र होते. नैसर्गिक आहे ते. निसर्गाच्या अनंत किमयेची एका कुलपाची चावी मिळतीये हे ऐकून त्याचे भान हरपते. हे मला एखाद्या सस्पेन्स थ्रिलरच्या त्या ओ शिट मोमेंट सारखं वाटतं. हो शिट मोमेंट. छान उपमा आहे. हो ना, जिथे नायकाला अचानक जाणीव होते की आपण ज्याला साधं मिशन समजत होतो ते प्रत्यक्षात जगाचं भवितव्य ठरवणार आहे आणि आता मागे फिरणे शक्य नाही. ती अवस्था अगदी नैसर्गिक आहे.
कोणत्याही माणसाच्या खांद्यावर जेव्हा अचानक इतिहासाचे वजन ठेवले जाते तेव्हा पहिली प्रतिक्रिया ही बहुधा भीती, प्रचंड दडपण किंवा आश्चर्याचा धक्काच असते. अगदी. खंडोजीचं भान हरपणं हे त्याच्या मानवी असण्याचं लक्षण आहे. तो कोणताही सुपरहिरो नव्हता ज्याला कसलीच भीती वाटत नाही. त्याला त्या क्षणी त्या वहीचं नुसतं कागदी वजन नाही तर ऐतिहासिक वजन जाणवत होतं. बरोबर. जर वाटेत शत्रूने त्याला पकडलं तर काय भयंकर यातना देऊन ही वही त्याच्याकडून काढून घेतली जाईल याचा विचार त्याच्या मनात नक्कीच आला असेल. पण इथे मला बाजिंदच्या नेतृत्वाची एक गोष्ट खूप भावली. बाजिंद त्याला त्या हरवलेल्या, घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत एकटं सोडून देत नाही. हो, हे खूप महत्वाचं आहे. तो केवळ ही वही घे आणि जा अशी कोरडी आज्ञा देत नाही. तो खंडोजीला सावध करतो आणि अत्यंत स्पष्टपणे सांगतो की जर ही वही केवळ आणि केवळ नाईकांच्या हाती गेली तरच स्वराज्याचं काम अनंतपटीने सुखकर होईल. हा संवादाचा अत्यंत क्रिटिकल पॉइंट आहे. बाजिंद इथे काय करतोय? तो खंडोजीच्या खांद्यावर केवळ जबाबदारी टाकत नाहीये, तर तो त्याला त्याच्या अस्तित्वाच्या महत्वाची जाणीव करून देतोय. तो खंडोजीला सांगतोय की तू फक्त एक दूत नाहीस, तू या संपूर्ण साखळीतला सर्वात महत्वाचा दुवा आहेस. जर तू हे काम केलंस तर स्वराज्याचं यश निश्चित आहे. यामुळे होतं काय की खंडोजीच्या मनातली जी भीती असते ना ती उद्दिष्टाच्या जाणीवेने म्हणजे सेन्स ऑफ पर्पजने रिप्लेस होते. क्या बात आहे. भीती रिप्लेस होते उद्दिष्टाने आणि याचाच परिणाम आपण त्याच्या पुढच्या निर्णयात पाहतो. तो धक्का, ती वाढलेली धडधड एका क्षणात ठाम निर्णयात बदलते. हो, तो लगेच होकार देतो. अगदी क्षणाचाही विलंब न लावता खंडोजी उत्तर देतो, होय, करेन हे काम मी. हा जो प्रवास आहे, आश्चर्यापासून आणि भीतीपासून ते कृती करण्याच्या ठाम निर्धारापर्यंतचा, तो फक्त काही सेकंदांचा असेल, पण तो एका सामान्य माणसाला इतिहासाचा शिल्पकार बनवतो. कारण त्या एका क्षणात त्याने स्वतःच्या मृत्यूची शक्यता स्वीकारलेली असते. हा मार्ग सोपा नसणार आहे हे त्याला माहीत असतं. अशी गूढ विज्ञानाची वही घेऊन प्रवास करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. खरंय. मुघलांचे किंवा आदिलशहांचे गुप्तहेरही अशाच गोष्टींच्या शोधात असायचे. पण स्वराज्याच्या कामाला गती मिळणार, हजारो मावळ्यांचे प्राण वाचणार आणि लढाई अनंतपटीने सुखकर होणार हे समजल्यावर त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. तो होकार हा केवळ बाजिंदाला दिलेला नव्हता, तो नियतीला आणि स्वराज्याला दिलेला होकार होता. अगदी बरोबर. आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते. आपण नेहमी विचार करतो की महाकाय साम्राज्ये ही केवळ तलवारीच्या धारेवर आणि तोफांच्या आवाजावर उभी राहतात. पण प्रत्यक्षात त्यांच्या मुळाशी असते अत्यंत अचूक माहिती, निसर्गाचे सखोल ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसांमधील अतूट विश्वास. हे अगदी खरं आहे. आज आपण डिजिटल युगात जगतो. आपल्याकडे ब्लॉकचेन, एंड टू एंड एन्क्रिप्शन आणि भक्कम पासवर्ड्स आहेत, पण तरीही डेटा लीक होतोच. हो, रोजच्याच बातम्या आहेत त्या. कारण सिस्टम कितीही प्लगत असली तरी ती चालवणारी माणसं कच्च्या दुव्यांसारखी वागू शकतात. 17व्या शतकातल्या स्वराज्याचं हे नेटवर्क कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा प्रगत होतं, कारण ते मानसी निष्ठेवर आणि एका उच्च ध्येयावरील विश्वासावर आधारित होतं. बरोबर. बाजिंदची आयुष्यभराची तपस्या आणि खंडोजीचा अविचल प्रामाणिकपणा या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळेच ती गूढ विज्ञानाची वही सुरक्षित राहिली. एका माणसाची तपस्या दुसऱ्या माणसाच्या विश्वासावर स्वार होऊन स्वराज्याचं काम कसं हलकं करते याचा हा खरंच चित्तथरारक पुरावा आहे. हे नेटवर्क ऑफ ट्रस्ट आजच्या जगातल्या कोणत्याही सिक्युरिटी सिस्टीमपेक्षा कित्येक पटीने अधिक मजबूत होतं. जोपर्यंत खंडोजीसारखे लोक तो विश्वास जपत होते तोपर्यंत स्वराज्याला आतून कोणताही धक्का लागणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच इतिहासाचे असे पैलू अभ्यासणे महत्वाचे ठरते. ते आपल्याला दाखवून देतात की युद्ध केवळ रणांगणावर नाही, तर ती मानवी मनाच्या आणि बुद्धिमत्तेच्या पातळीवरही लढली आणि जिंकली जातात. नक्कीच. आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार जो मला आतून खातोय आणि ज्यावर ह्या स्रोतांचा अभ्यास करताना ऐकणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा. कोणता विचार? आपण हे पाहिलं की ती गूढ विज्ञानाची वही निसर्गाच्या अनंत किमयेची चावी होती, पण त्या बाजिंदच्या वहीत नेमकं शब्दशः कोणतं ज्ञान दडवलेलं असेल? हा खरोखरच मोठा प्रश्न आहे. असे कोणते रहस्यमय गणितीय सूत्र, हवामानाचे आढाखे किंवा वनस्पतीशास्त्राचे गुपित असेल ज्याने स्वराज्याचं काम खरोखरच अनंतपटीने सुखकर होणार होते?
आणि जर बाजिंदसारख्या एका माणसाने एवढं मोठं विज्ञान शोधून काढलं होतं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, अशी कितीतरी विज्ञानाची, रणनीतीची आणि धोरणांची गुपिते असतील. जी आज हरवली आहेत. हो, जी आज इतिहासाच्या पानांमध्ये किंवा सह्याद्रीच्या एखाद्या अंधाऱ्या गुहेत कायमची हरवली आहेत. कदाचित ती आजही तिथेच कुठेतरी आपल्या शोधाची वाट पाहत आहेत. हे गूढ विज्ञान फक्त भूतकाळ नव्हता, तो कदाचित असा निसर्गाचा अभ्यास होता जो आजच्या काळातही आपल्याला खूप काही शिकून जाऊ शकतो.